आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळ पोळी कशी बनवायची ते पाहूया. तर अर्धी वाटी घेतलेले आहे शेंगदाणे. शेंगदाणे भाजून घ्यायचे, थोडीशी सालं काढून घ्यायची आणि वाटून घ्यायचे बारीक. तीळ पण भाजून घ्यायचे, थंड करून बारीक वाटून घ्यायचे. गूळ किसून घ्या किंवा मग सुरीने एकदम बारीक कापून घ्यायचा. त्याच्यात बारीक बारीक खडे राहिले नाही पाहिजेत गुळाचे. आता तीळ, शेंगदाणे आपले बारीक झालेले आहेत. आता याच्यामध्ये टाकायचं आहे वेलची पावडर, जायफळ पावडर, गूळ टाकायचा आहे. चांगला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि थोडीशी सुंठ पावडर टाकायची. ही सुंठ पावडर पोटासाठी चांगली असते म्हणून टाका आवर्जून. आता एक मोठी वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. 1 टेबलस्पून तूप टाकायचं आणि ते पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. आता पीठ घट्ट मळून झालं की चांगलं मऊ करून घ्यायचं आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर परत 10 मिनिटानंतर परत चांगलं मऊ करून घ्यायचं. आता किती मोठी पोळी करायची आहे त्या हिशोबाने गोळा घ्यायचा आणि त्याची पारी करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. आपण पुरण भरतो त्याप्रमाणे सारण भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पीठ लावून लाटून घ्यायचे आणि पातळ लाटायचं. तर पोळी लाटून झालेली आहे. या पद्धतीने लाटून घ्यायची आपल्याला आणि आता भाजून घ्यायची. तर भाजताना साईडनी तूप सोडायचं, वरून तूप लावायचं, चांगली खरपूस भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. तर आपली तिळगुळ पोळी तयार झालेली आहे. अशी संक्रांतीला तिळाची पोळी बनवून बघा, फार छान लागते खायला, मुलांना पण आवडेल.